ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता मात्र प्रियाची भांडी फुटण्याची अशी काही सोय झालेली आहे की प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्या जाळ्यात खोल खोल अडकत चाललेली आहे आणि फायनल वार करणार मैना. कारण आतापर्यंत सदाला जरी सत्य पटलेलं असलं तरी मैना मात्र माझी लेक हे सगळे नाटक करत होती. पण ज्या वेळेला स्वतः आता मैना या सगळ्यामध्ये प्रियाची भांडे फोडण्यासाठी समोर येणार आहे आणि त्याच वेळेला आता मात्र मैना एक नाही दोन नाही तर प्रेक्षकांना माहिती असलेले नसलेले सुद्धा खुलासे करणार आहे. हो प्रेक्षकांनो, मुळातच मैनाने मात्र आता असे काही खुलासे केलेत कारण प्रियाच्या कटकारस्थानांच्या मध्ये मैना सामील आहे आणि मैनाला हे माहिती आहे की सायली खरी तन्वी आहे आणि त्या मात्र आता सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः सदा आणि मैना हे दोघ जण सज्ज झालेले आहेत. प्रेक्षकांनो, नक्की आता काय घडलंय कसं घडलंय पाहू. इकडे आता सदाची तब्येत थोडीफार बरी झालेली आहे आणि तो मैनाला सांगतोय जर का आता सायली इकडे आली नसती ना तर आज माझं जीवनाचं काही खरं नव्हतं. त्यावरती मैना म्हणते हे बघा मला तर काय वाटतं माहिती आहे का, या सायलीने आपल्या बबलीला ट्रॅप मध्ये अडकवलंय, नाहीतर आपली बबली आतापर्यंत आपल्याला पैसे देत होती की नाही. त्यावरती सदा म्हणतो डोळे उघड, ती पैसे देत होती ते फक्त आणि फक्त आपल्यापासून म्हणजे आपण तोंड बंद ठेवावं या कारणासाठी. आता खरं तर तिला आपली काळजी असती ना तर आता तू मेसेज केल्यावरती ती धावत आली असती की नाही. यावरती सदा आता तिला बोलत असताना मैना म्हणते काय माहिती सायलीने आपल्याकडून फोन काढून घेतलाय, तिने केला असेल फोन आणि सायलीने फोन काढून घेतल्यामुळे आता इकडे काही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. मला खात्री आहे हे सायली काही 24 तासात सिद्ध करू शकत नाहीये. तुम्ही बघाच कसं आपण म्हणजे माझा विश्वासच जिंकेल. काही झालं तरी सुद्धा रक्ताचं नातं आहे ते, तिला आपल्याबद्दल पडलं नाही असं होणारच नाहीये. पण का कुणास ठाऊक सदाच्या मनाने आता मात्र हाय खाल्लेली असते. सदाला माहिती असतं की ही बबली कुणाचीच नाहीये आणि ती कधीच कुणाची होऊ शकत नाहीये. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुन इकडे मैनाकडे आलेला आहे. मैना म्हणते काय झालं, पुरावे सापडले का? नाही ना, म्हणजे काही झाले तरी तुम्हाला पुरावे सापडणारच नाहीयेत. तुम्ही कितीही म्हटलात ना की माझी बबली खोटारडी पण बबलीचा खोटारडेपणा तुम्ही सिद्ध करू शकत नाहीयेत. मैना आता हे बोलली तरी सदा सांगतो काय झालं अर्जुनराव, म्हणजे आता तुम्ही काही घेऊन आलात का पुरावा. यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगायचं तर माझ्या बायकोने एकदा का ठरवलं ना की सत्याच्या मुळापर्यंत पोहोचायचं तर आता माझी बायको सत्याच्या मुळापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचतेच. आणि आता तुम्हाला जो दाखवते ना मी व्हिडिओ तो बघा. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायलीने ऑलरेडी मैनाच्या फोनवरून मेसेज केलेला आहे प्रियाला की अगं ए पोरे, तुझा बाप मरणाच्या दारामध्ये टेकलाय आणि त्या मरणाच्या दारामध्ये टेकलेल्या बापाला बरं करायला तरी पाठव कुणाला तरी. आणि हा मेसेज तिला पाठवून मग आता सायली आलेली आहे ती म्हणजे तिच्या रूमच्या बाहेर आणि लगेचच तिने आता व्हिडिओ कॉल केलाय. व्हिडिओ कॉलवरती अर्जुन आता नक्की प्रिया काय बोलते हे सगळं दाखवतोय. प्रिया तोपर्यंत मेसेज वाचते आणि त्या मेसेजमध्ये सायलीने मैनाच्याच फोनवरून पाठवलेला मेसेज आता असा असतो की अगं ए पोरे, बाप तुझा मरणाच्या दारात टेकलाय आणि आता तू काय करतेस, पाठव कुणाला तरी. हा मेसेज ती वाचते आणि काय सदा मरणाच्या दारात टेकलाय. अरे वा, ही तर माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. आणि आता खपे का नाही हा सदा इकडे, मला काय करायचंय. हा सदा खपला तरी माझ्यासोबत काही आता वाईट होणार नाहीये, त्याच्या पाठोपाठ ती मैना पण खपू दे. आणि हे वाक्य ज्या वेळेला सदा आणि मैना हे दोघं जण ऐकतायत आणि त्याच वेळेला त्यांना तर 440 वोल्टचा झटका बसलेला आहे. आणि त्यानंतर मग आता दोघं जण हादरलेत आणि त्यानंतर सदा म्हणतो बघतेस ना, आता जर का हिला वाटत असतं ना की आता आपण या सगळ्यामध्ये जरा तरी म्हणजे बरं व्हावं तर आता ही आपल्याला वाचवायला आली असती. पण बघ ती काय म्हणतीये, म्हणजे आता खरं तर आपण मेलोय ही बातमी जर का आता तिला पोहोचली ना तर ती आनंदाने नाचेल तुला माहित नाहीये. असं म्हटल्यावरती आता मात्र मैनाच्या पायाखालची जमीन हादरली. त्यावेळेला शांता म्हणते अगं ए मैने, आता तरी डोळे उघड, तुझी पोरगी ही आता तुझी कधीच नव्हती. अगं तुझी काय, ती कुणाचीच जगात होऊ शकत नाहीये, इतकी आता ती स्वार्थी आहे. आणि त्याच वेळेला मग आता मैना एकदम हादरले. तिला तर या सगळ्यामध्ये आपण आता जे पाहतोय ते खरं आहे तेच पटत नाहीये आणि ती पुन्हा पुन्हा ते सगळं पाहते आणि ती सांगायला लागते म्हणजे
म्हणजे आता आमची लेक आमच्या मरणाची वाट पाहते. आणि त्यावरती लगेचच प्रिया आता विचार करते, मी ना त्याला पाठवते. आणि प्रिया आता तिच्या माणसाला कॉल करते. तिच्या माणसाला कॉल करून प्रिया आता हे सगळं रेकॉर्डिंग चालू आहे आणि सदा मैना ऐकतायत. आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, हे बघे म्हणजे आता ते दोघं जण गेलेत तरी कुठे, ते आता त्या घरामध्ये नाही आहेत तर गेलेत कुठे. यावरती तो सांगतो, काय माहिती, कदाचित ते आजारी होते असं बाजूची लोक सांगत होते, गेले असतील कुठेतरी. यावरती ही आता विचार करते, बरं झालं. ती सांगते, ठीक आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेलेत ते बघ आणि त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही ते बघ. म्हणजे हे दोघं जण खपले ना तरी सुद्धा माझ्यासाठी चांगलंच आहे. आता प्रिया इतकं पुढचं पाऊल उचलेल याची तर सदा मैनाला अजिबात कल्पना नाहीये. आणि आता हे ऐकल्यावरती लगेचच मात्र आता मैना सांगायला लागते की ती नालायक पोरगी आहे, ही आपला फक्त वापर करून घेते. आणि आता प्रियाचं भांड पुरतं फुटलेलं आहे प्रेक्षकांनो. प्रिया या सगळ्यामध्ये पुरती अडकलेली आहे. आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतोय, मग काय, माझ्या बायकोने तिचं चॅलेंज पूर्ण करून टाकलेलं आहे. आता तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा माझ्या बायकोचं म्हणणं ऐकायला लागेल. त्यावरती मग आता मैना सांगायला लागते, काय म्हणजे आम्ही आता करायचंय तरी काय, तुम्ही आता आम्हाला सांगा. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अर्जुन सांगतो, हे बघा, तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे या बबलीचं तुमच्या आता भांडं फोडायचं आहे. या बबलीचं भांडं फोडण्यासाठी तुम्ही फक्त घरी यायचं आहे. म्हणजे मुळातच कुणीही नसताना तुम्ही तिकडे यायचं आणि आता जे सायलीने सांगितलंय ते सगळं नाटक करायचं. असं म्हटल्यावरती मग हे दोघं जण तयार. आता इकडे अर्जुन निघून गेल्यावरती सदा आता खूपच अस्वस्थ झालाय आणि सदा मैनाला सांगतोय, बघितलंस म्हणजे आता आपल्या लेकी त्या बाकीच्या पण तिघींना कॉल केला होतास, पण आता त्या बाकीच्या चौघींपैकी कुणीतरी आलंय का आपल्याला बघायला, कुणीतरी या सगळ्यामध्ये आपल्याला सांगितलंय का की आता काय झालंय, बापाची तब्येत बरी नाहीये तर आता बापाला बघायला येऊ दे म्हणून आता कुणीतरी आलेलं आहे का. पण नाही, सायली आणि अर्जुन हे दोघं जण वाचवायला आले. आज जर का ते दोघं जण आले नसते तर मी गेलोच असतो समज. ते काही नाहीये, मी आता सायली आणि अर्जुन सांगेल तसं करणार. मैना सांग, तुम्ही आता अर्जुन आणि सायली सांगणार ते करणार, पण मी याच्या पुढे 4 पाऊल जाणार आहे. मुळातच काहीही झालं ना तरी सुद्धा या पोरीला धडा मी शिकवणार आहे. म्हणजे आता बापाला मरणाच्या दारात सोडते आणि आता त्याला मदत मिळू नये म्हणून प्रयत्न करते ना, हिची आता काय अवस्था करते ना ते तुम्ही बघा. असं म्हणत मैनाने मात्र आता अर्जुन आणि सायली यांच्या पुढची 2 पावलं टाकायची ठरवलीत. जे सत्य अर्जुन आणि सायली यांना माहिती नाहीये ते सत्य मात्र आता ती इकडे रिव्हील करणार असते. त्यावरती सदा आता म्हणायला लागतो, काय नक्की तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय. त्यावरती मैना आता सांगायला लागते, माझ्या डोक्यात जे चाललंय ना ते आता तुम्हाला माहित पण नाहीये. मुळातच तुम्हाला माहिती आहे का ही आता तन्वी बनून त्या घरात कशी शिरलेली आहे. त्यावरती तो म्हणतो, अगं तिला काय, ती खोटारडी आहे, तिने तन्वीची खरी ओळख लपवून आता तिकडे शिरली असेल. त्यावरती मैना म्हणते, मुळातच मी तुम्हाला, पण आता तुम्हाला कळतंय का आपल्याला तिकडे अर्जुन सुभेदार यांनी कोणाची आई वडील म्हणून नेलं होतं, तर आता सायलीचे आई वडील. सायलीलाच ते आता बबली म्हणत होते. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, जर का या बबलीने तिची ओळख घेतली असेल तरच हिची ओळख तिला मिळाली ना. त्यावरती सदा म्हणतोय, म्हणजे काय. त्यावरती ती म्हणते, आता बघाच तुम्ही, सायलीच खरी तन्वी आहे हे जर का आपण सिद्ध केलं ना तर त्यांचे कायमचे म्हणजे आपले कायमचे त्यांच्यावरती उपकार राहतील आणि ते आपल्या उपकाराखाली कायमचे दबून राहतील आणि त्याचमुळे आपल्याला आयुष्यभर सांभाळण्यासाठी सुद्धा बांधील राहतील. आणि त्यावरती सदा म्हणतो, मैने खरंच कमाल झाली तुझी, म्हणजे खरंच आहे, तू ह्या विचार करतेस ना, आपण सायलीला तिची खरी ओळख मिळवून दिली ना तर ती आयुष्यभर आपली ऋणी राहील आणि खरंच इतकी पोरगी चांगली आहे ना की आपलं आयुष्यभरासाठी सांभाळ करेल. आपल्या या 5 पोरी काही कामाच्या नाहीयेत. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सायलीने सांगितल्याप्रमाणे हे दोघं जण आता कुणीही नसताना प्रियाच्या समोर येतात आणि बाकी घरातले सगळे लपून. आता इकडे अर्जुन घरी आलाय आणि बायको, तुला काय वाटतंय उद्याचा प्लॅन यशस्वी होईल का आपला. त्यावरती सायली म्हणते, होईल, 100% आपला प्लॅन यशस्वी होणार आहे.
तुम्हाला माहिती आहे ना की आता सायली 2.0 व्हर्जन काय काय करू शकते आणि सायली प्रेक्षकांनो इतकी खुश आहे ना, तिला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा उद्याचा दिवस आता छान उजाडणार. इकडे प्रिया का कुणास ठाऊक अस्वस्थ आहे आणि ती आता त्या माणसाला कंटिन्युअसली कॉल करते आहे की काय झालं, सदामयना कोणत्या आता हॉस्पिटलमध्ये सापडलेत का. पण सदामयना न सापडल्यामुळे प्रिया अस्वस्थ आहे आणि त्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो काय ग काय झालं. यावरती प्रिया आता अश्विनला सांगायला लागते, अश्विन मला एक गोष्ट सांगशील का, म्हणजे आता खरं तर त्या सदामयनाला मी पैसे देते ना ते जरा गायब झालेत, तर ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलेत का, याचा पत्ता तू शोधून काढशील का. यावरती अश्विन म्हणतो तन्वी अगं तुला किती ग काळजी, त्या लोकांनी तुला आता किती त्रास दिला. यावरती ती म्हणते अरे काही असलं तरी सुद्धा माणुसकीच्या नात्याने. यावरती तो म्हणतो चिंता करू नकोस, मी तुला आता इकडे ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ते सांगेन. प्रियाला वाटतं चला आपलं काम झालंय, पण दुसरा दिवस तिच्यासाठी काय घेऊन उजाडणार असतो तिला माहीतच नाही. आता दुसरा दिवस उजाडलाय. सदामयनाला सांगितल्याप्रमाणे सायलीने ते दोघं जण आता सुभेदारांच्या घरामध्ये आलेले आहेत. सुभेदारांच्या घरामध्ये आल्यावरती मुळातच बाकी सगळ्या सुभेदारांना सायलीने आपली पोझिशन घ्यायला सांगितले आणि सायलीने पोझिशन घ्यायला सांगितल्यावरती मग आता सगळे सुभेदार आपापल्या पोझिशनवरती बसलेत सगळं दृश्य पाहण्यासाठी. सदामयना तिकडे आलेत आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया खाली आले. सदामयनाला समोर बघितल्यावरती प्रियाच्या पायाखालची जमीन आदरली, म्हणजे आता ह्यांना तर मी हॉस्पिटलमध्ये मारण्यासाठी डाव रचला होता आणि ह्यांचं काय चाललंय, हे इथे कसे काय. आणि ती म्हणते तू तू इथे. यावरती मैना आता सांगायला लागते अगं ए पोरे हे तुला काय चाललंय, हे सगळं जे काही करतेस ना आता इकडे आम्हाला तिकडे खितपत ठेवलंस. बाप तुझा मरणाच्या दारामध्ये होता आणि आता तुला हे माहीत नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते आत्ताच्या आत्ता इथून चालते वा. यावरती मग आता नाहीतर आता काही झालं तरी माझ्या घरच्यांनी पाहिलं तर. यावरती मैना म्हणते पाहू दे, तू आमचा विचार करत नाहीयेस तर आता आम्ही तुझा विचार का करायचा ते काही नाहीये. आम्हाला या सगळ्यामध्ये आता इकडे आमचा पैसा दे मगच आम्ही जाऊ. त्यावरती प्रिया म्हणते डोकं फिरले का, कसला पैसा काय पैसा. यावरती ती सांगायला लागते अगं तूच खरी बबली आहेस याचा पैसा. प्रिया आता चिडते आणि सदामयनाला फरफटत बाहेर काढायला निघते. तोपर्यंत सायली तिकडे मध्ये आलेली आहे आणि खबरदार प्रिया त्यांना आता बाहेर काढशील तर. यावरती प्रिया आता म्हणायला लागते तुझा काय संबंध, तू कशाला हे सगळं करतेस. यावरती सायली सांगायला लागते संबंध आहे प्रिया, तू यांना मरणासाठी ठेवलंस, मी त्यांना वाचवलंय, पण आता हेच तुझी भांडेफोड करायला निघालेत. प्रिया आता चिडले आणि आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही दोघं जण चालते वा, काय करता इथे असं म्हणत या दोघांना मात्र आता ती चालतं करण्यासाठी जायला निघाले आणि त्याच वेळेला सायली मात्र अडवते कोणी कुठे जाणार नाहीये, मी त्यांना इथे बोलवले. का ग तू का त्यांना पाठवण्यासाठी हे सगळं करतेस, कोणीही कुठेही जाणार नाही असं म्हटल्यावरती ती आता सदामयनाचा हात धरते. कोण कुठे कसं जात नाहीये ना ते मीच बघते असं म्हणत ती फरफटायला निघते. त्या आता मैना समोर आलेली आहे. मैना समोर येते आणि बाद झालं जर का सायलीला काही बोललीस तर बघ. मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा सायलीमुळे आज नवरा जिवंत आहे. तुझा बाप म्हणणार नाहीये मी, कारण आता तुला मुलगी म्हणायला सुद्धा आम्हाला खूप लाज वाटते आहे सगळ्यामध्ये. आता इकडे ही बबली आहे आणि खरं सांगायचं तर आता ही बबली आहे आणि हिने तन्वी बनून ज्याची ओळख आणलेली आहे ना ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीच नाहीये, तर आता ती आहे सायले तूच खरी तन्वी आहेस. तुझी ओळख घेऊन आता ही बाई पळालेली होती आणि ते तुझं सत्य आहे असं म्हणत इकडे आता मैनाने जो काही खुलासा केलाय त्यानंतर मग आता सायलीला जबरदस्त धक्का बसलाय आणि तोपर्यंत सगळे सुभेदार एक एक करत बाहेर येणार. सगळ्यांच्या समोर सत्य कसं येणार काय येणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.